ब्रांच विषयी बोलल्यानंतर एक कळीचा मुद्दा आजकालच्या पालकांसमोर असतो, विशेषतः त्यांनी 10वी दिली त्यांच्या समोर, की डिप्लोमाला जावं की डिग्री निवडावी. ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क आहेत साहजिकच त्यांच्या मनामध्ये हा द्विधा अवस्था जास्त असते. तर डिग्री आणि डिप्लोमा ह्यामध्ये नेमका फरक काय? दोघांचे सकारात्मक नकारात्मक मुद्दे नेमके काय आहेत आणि ह्या दोघांचा पर्याय जर समोर उभा असेल तर आपण कोणता निवडण्याकडे जास्त भर द्यावा? डिप्लोमा आणि डिग्री हा ऍक्च्युली खूप बेटिंग मुद्दा राहिलेला आहे बऱ्याच वर्षापासून. जर आपण पाहिलं, डिप्लोमा असो किंवा डिग्री असो, मुलगा जे शिक्षण घेतोय, विद्यार्थी जे शिक्षण घेतोय, हे एकंदरीत टेक्निकल एज्युकेशनच आहे. 10वी नंतर विद्यार्थ्याला डायरेक्टली डिप्लोमाला ऍडमिशन मिळतं, तिथून 3 वर्ष तो डिप्लोमा करतो. डिप्लोमा केल्यानंतर त्याला डायरेक्ट सेकंड इयरला सुद्धा ऍडमिशन मिळतं, डायरेक्ट सेकंड इयर, जे की डिग्रीचं आहे. म्हणजे 3 वर्ष डिप्लोमा, 3 वर्ष डिग्री करून तो 6 वर्षानंतर इंजिनियर होतोय. जर आपण डायरेक्ट डिग्रीचा विचार केला तर मुलाला 11वी 12वी सायन्स करून जेई सीईटी ज्या एक्झाम्स आहेत त्याबद्दल आपण बोलूयात पुढे, त्या एक्झाम्स देऊन पुढे 4 वर्ष म्हणजे 2+4 असंही एकंदरीत त्याला 6 वर्षाचं एज्युकेशन घ्यावं लागतं.